ठिगाळ जोडलेल, कस ठिगाळ जोडलेल, मला कस तरी होत या बाप लोकांचा पगताना, माझा हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, गरीब होती माझ्या बापाची, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला, पायली भर दाणे नव्हते, दारोदार फिरला लेकरा बाळासाठी, आली जत्रा गावाची बाप जत्रेत न्यायाचा, उष्ण पासन करून बाप जत्रेत फिरवायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, लाखभर हुंड्यासाठी शेतमळ्याच विकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, गेले चांगले माणसे, माझ्या माता भगिनीनो, माझ्या प्रिय बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, नवऱ्याच्या घरी किती श्रीमंती असू द्या, आता बापाचं घर पत्र्याचं होतं, खिळपटाचं होतं, तेव्हा तुम्ही जात होतात बापाच्या घरी, मायबाप बसलेले असायचे, कांद्याची चटणी, साधी भाजी, साधी फोडणीला तेल सुद्धा नव्हतं बापाच्या घरी, पण नांदून भागून आला तुम्ही की तुम्हाला असं वाटायचं की आता नांदायला जाऊ नये, या फाटक्या बोदऱ्यावर इथंच झोपावं, जमिनीवर झोपावं, वरून घर गळायचं, तिथंच तुम्ही बसायच्या, बिना आंघोळ करताच तिथंच ती कालची शिळी भाकर चटणी खाताना इतकं गोड वाटायचं, इतकं गोड वाटायचं, माय भाकर भाजायची चुलीला पुढं लावून तुम्ही तिथं बसलेले असायचात, आणि ती भाजलेली भाकर घ्यायची, माईच्या समोर उभं चटणी ठेसान भाकर खायची, काय आनंद होता, काय आनंद होता. गेले मायबाप, गेला बाप. जर दूध असेल घरी तर ते साई सहित त्या बहिणीनं उतरून घ्यायचं. कधी भाऊ भाऊजाई बघितले म्हणले साई सहित दूध ओतून घ्यायलीस, तर बहीण म्हणायची का रे माझा हक्क नाही का, ठीक आहे माझ्या बापाचं नाही का, माझ्या बापाचं घर आहे मी घेईन ओतून. माय बाप असताना जेवढं जेवढं त्या घरामध्ये सुख होतं, आणि ती चटणी भाकर सुद्धा पंचपक्वानासारखी लागायची, आणि नवऱ्यानं न्यायला येऊच नाही वाटायचं, आला तरी वाटायचं 4 दिवस त्याने इथंच राहावं, ते फाटकं घर सोडून जावं वाटायचं नाही. माय बापो, आता भावाचे बंगले असतील तुमच्या, भाऊ फार मोठे असतील, खरं सांगा ताई किती दिवस राहता भावाकडे जाऊन? अरे 1 दिवस राहू वाटत नाही भावाच्या बंगल्यात, पण त्या फाटक्या घरात तुम्ही राहिलात, फाटक्या घरात. काय असतो बाप, लेकराच्या जीवनातले सगळे पाप आपल्या स्वतःच्या अंगावर घेतो तो असतो बाप. रामचंद्र गेले, माय रडली हो, पण बाप रडता 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 प्राण सोडला दशरथाला. सांगू राजभाऊ, माझ्या माऊली ज्ञानोबारायांची कथा, ज्ञानोबारायांना एवढं मोठं कुणी केलं असेल तर ज्ञानोबाराया वारकरी संप्रदायाचा पाया असतील, पण ज्ञानोबारायांचा पाया होऊन एवढा दगड, स्वतःचा जीव ज्यानं दिला आणि एवढा दगड होऊन पडला कुठं? हे ब्रह्मवृंदो, माझ्या लेकरांना जर भीक मागून जगू देत असाल, माझ्या लेकरांना जर शिक्षण घेऊ देत असाल, माझ्या लेकरांचं जर भलं होणार असेल, तर हा विठ्ठलपंत कुलकर्णी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. कारण माझी लेकरं जर या समाजात जगत असतील, तर विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा बाप स्वतःचा जीव समर्पित करून ज्ञानोबारायांच्या पायाच्या खाली पडलाय जाऊन, म्हणून ज्ञानोबाराय त्याच्यावर उभारले आणि वारकरी संप्रदायाचा पाया निर्माण केला. बाप सामान्य नाही, पण अलीकडे बाप कळत नाही, लेकरांना नाही कळत. ते कुणीतरी लिहिलंय, कुणीतरी फार मस्त लिहिलंय, दशरथ महाराज, तुझ्या शेतात राबून माझी सडली हयात. म्हातारा बाप म्हणायला लेकराला, अरे का महाराज, का आता घराच्या बाहेर काढायलास, का वंगळ वंगळ बोलायलास, लग्न झाल्यापासून तुझं बोलणं धड नाही पोरा. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता,
माझी गाई सवली नकोचा बका सारखी आता फटकारू शिवी आता फटकारू शिवी मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे. काय बोलली रे पोरा, मला घराच्या बाहेर काढलंस, म्हातारा थेरड्या म्हणलास, तरी मी मरेन ज्या दिवशी देवापाशी जाईन. देव विचारेल की तुझी अपेक्षा काय, तुझी इच्छा काय, बोल. तर देवाला म्हणेन, देवा मी मेल्यानंतर माझे कातडे काढ आणि त्याचा जोडा करून माझ्या लेकराच्या पायात घाल. माझ्या पोराला काटा नाही मोडला पाहिजे, माझं पोरग खूप मोठं झालं पाहिजे. हीच माझी इच्छा आहे, हीच बापाची इच्छा आहे, हीच प्रत्येक बापाची इच्छा असते. हीच म्हणून असा बाप गेला, एक सुंदर बाप गेला आपल्याकडून निघून, मायबाप हो. आणि असा बाप गेल्यानंतर लेकराचं जे कर्तव्य आहे, असा बाप गेल्यानंतर काय करावं लेकराने, गोड केलं या परिवाराने, गोड केलं त्यांचं जीवन, फार सुंदर. असा कनवाळू बाप, असा कष्टाळू बाप, जेव्हा सोडून गेला या पोरांचा जीवन तसा कसा तरी झाला. या लेकींचा जीवन तसा कसा तरी झाला. मला कसं तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, माझा हुंदका दाटतो या. बाप लोकांचा होता, माय बापो हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलो. उपकार इनके लाखों हैं, इस बात को मत भूलना. धरती पे देवों को पूजा, भगवान को लाख मनाया है. तब तेरी सूरत पाई है, दुनिया में तुझको बुलाया है. इन अमृत देने वालों की आंखों में जहर मत घोलना. उपकार उनके लाखों है, इस बात को मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलो. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. तुका म्हणे माय बापे, नावती देवाची स्वरूपे. ज्ञानेश्वर